विद्यार्थी मित्रांनो, मी विजय गोळे सर वेलकम 10वी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून तुमची 10वी ची परीक्षा 20 दिवसांवर आलेली आहे आणि या 20 दिवसांनंतर परीक्षेचे पेपर कसे लिहायचे याचा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला आहे। आपला पेपर सुवाच्य असावा, नीटनेटका असावा असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं, परंतु तो नीटनेटका सुवाच्य कसा लिहायचा हे मात्र अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसतं। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचा पेपर सुवाच्य आणि नीटनेटका कसा लिहिता येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील त्याचं टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे। तुमचेच असे अनेक मित्र असतील की ज्यांना नियमित पण कमी अभ्यास करून परीक्षेत पेपर लिहिल्यानंतर भरपूर मार्क मिळतात आणि काही विद्यार्थी असे असतात की जे रात्र जागतात, खूप अभ्यास करतात, परंतु त्यांना मात्र परीक्षेमध्ये कमी मार्क मिळतात। त्याचं कारण काय? तर ज्या विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पेपर लिहिलेला आहे त्यांना परीक्षक सरळ हाताने मार्क देतात, कारण परीक्षकांच्या मनावर असतं मार्क किती द्यायचे ते। तुमचं उत्तर बरोबर असलं तरी त्यातले मार्क काटायचे किंवा तुम्हाला ते पूर्ण द्यायचे हे सगळं परीक्षकाच्या मनावर असतं आणि तुमचा पेपर पाहून जर परीक्षक खुश झाला तर तो तुम्हाला निश्चित जास्त मार्क देतो। मात्र तुमचा पेपर जर वाचनीय नसला, वाचता येणंच जर शक्य नसलं तर मात्र परीक्षक देखील बोर होतात आणि त्यामुळे ते मार्क कमीत कमी देतात। विद्यार्थी मित्रांनो, पेपर लिहिताना काही विद्यार्थी ज्या चुका करतात त्याच्यामुळे त्यांचे मार्क कमी होतात। त्यातली सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे खराब अक्षर। जर तुमचं अक्षर वाचनीय नसेल, वाचता येण्यासारखं नसेल तर परीक्षक त्यामुळे लगेच कदरून जातो आणि तो तुम्हाला कमी मार्क देतो किंवा तुमचे मार्क बऱ्याच ठिकाणी तो काटतो। त्यामुळे परीक्षकाला वाचता येईल एवढं तरी वाचनीय अक्षर आपलं असलं पाहिजे। तुमचं अक्षर जर वाचनीय असेल तर काही प्रश्नच नाही, परंतु जर नसेल तर वाचनीय अक्षर कसं काढावं याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर आम्ही टाकलेला आहे, तो तुम्ही पहा आणि त्याप्रमाणे जर कृती केली तर तुमचं अक्षर निश्चितच वाचनीय होऊ शकेल। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लो स्पीड। अनेक विद्यार्थ्यांचा लिखाणाचा स्पीड इतका स्लो असतो की त्यामुळे त्यांचा जो पेपर आहे तो पूर्ण कव्हर केला जात नाही, पूर्ण उत्तरं लिहिले जात नाही आणि त्यामुळे त्यांचे मार्क कमी होतात। तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाडाखोड। अनेक विद्यार्थी प्रश्नाचे उत्तरं लिहिताना इतक्या ठिकाणी खाडाखोड करतात, इतक्या ठिकाणी ते खराब करून ठेवतात की ते पेपरचं पेज पाहिल्याबरोबरच परीक्षकाचं डोकं उठतं आणि तो त्या विद्यार्थ्याला खूप कमी मार्क देतो। चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात राहत नाही, त्यामुळे ते काहीही तिथं लिहितात आणि त्यामुळे तुमचा अभ्यास झाला नाही हे परीक्षकाच्या लक्षात येतं आणि तुमचे मार्क कमी होतात। तर या गोष्टी होऊ नये यासाठी काय करता येईल याचं मार्गदर्शन आजच्या या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, वाचनीय अक्षर लिहिण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्या अक्षरांच्या ज्या रेघा आहे सरळ लिहिण्याचा प्रयत्न करा। दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक शब्द जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित योग्य अंतर ठेवा आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे उत्तर झाल्यानंतर 1 किंवा 2 ओळी तुम्ही जर सोडल्या तर तुमचा पेपर हा बऱ्यापैकी सुवाच्य दिसू शकतो। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक विद्यार्थी चूक झाल्यानंतर खूप खाडाखोड करतात, शाईने त्याच्यावर खूप गिचमीड करून ठेवतात। तसं न करता साध्या पेन्सिलने फक्त एक साधी जर काट मारली तरीही तुमचा पेपर खराब दिसत नाही। तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो लिखाणाचा स्पीड आहे तो वाढवणं अत्यंत गरजेचं आहे। आता त्याच्यासाठी काय करता येईल, तुम्हाला ज्या वेळी वेळ मिळेल त्यावेळेस एक पेज घ्या किंवा एक नोटबुक केलं तरी चालेल, त्याच्यावर अशा भरपूर रेघा मारा, नागमोडी लिहा, अक्षर हे करा, काही लिहा, काही हे करा। अक्षरच लिहिले पाहिजे असं नाही, कुठलंही हे केलं ॲक्शन होणं महत्त्वाचं आहे, कृती होणं महत्त्वाचं आहे। जसं व्यायामाची सुरुवात करण्यापूर्वी आपण वॉर्मअप करतो तसं लिखाणाचं सुरुवात करण्यापूर्वी हा त्याचा एक वॉर्मअपचा व्यायाम आहे, तो तुम्ही करू शकता। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवेतल्या हवेत तुम्ही लिहू शकता। म्हणजे समजा तुम्ही तुमच्या मित्राबरोबर गाडीने चाललेले आहे तर हवेतच तुम्ही तुमचं नाव लिहा। तुमच्या समोर पॅड आहे किंवा पेपर आहे आणि पेन्सिल आहे किंवा पेन आहे असं समजून तुमचं नाव लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रयोग सांगतो। मोबाईलवर तुम्ही तुमचं नाव टाईप करा, तुम्ही ते अगदी क्विक टाईप करा, परंतु तेच नाव जर तुम्हाला एखाद्या पेपरवर कागदावर लिहायला सांगितलं तर 5 ते 6 सेकंद इतका वेळ लागू शकतो। म्हणजे तुमचं नाव तुम्ही बरोबर टाईप करू शकतात, परंतु लिहिण्यासाठी मात्र तुम्हाला
वेळ लागतो आणि ते साहजिकच आहे. त्यामुळे तुमच्या हातांना हवेत लिहिण्याची जरी सवय लावली तरी तुमची जी मनगट आहे ते फिरतील आणि तुम्हाला बरोबर लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिका लिहिताना प्रश्नांचा क्रम शक्यतो जसाच्या तसा जर लिहिता आला तर फारच चांगलं. अनेक विद्यार्थी काय करतात की समजा पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्येच तिसऱ्या प्रश्नाचं एखादं उत्तर लिहितील, त्याच्याच खाली पाचव्या प्रश्नाचं उत्तर लिहितील, पुन्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहितील. असा गोंधळ बरेच विद्यार्थी करतात. ते त्याचे प्रश्नाचे क्रमांक वगैरे जरी बरोबर लिहिला तर एकदा हा प्रश्न, एकदा तो प्रश्न, एकदा ह्या प्रश्नाचं उत्तर, एकदा त्या प्रश्नाचं उत्तर असं जर तुम्ही लिहिलं तर परीक्षक चक्रावून जातो आणि तो तुम्हाला कमी मार्क देण्याची शक्यता असते. परीक्षेच्या वेळी तुम्हाला भरपूर उत्तरपत्रिका दिल्या जातात. त्यामुळे समजा तुम्ही पहिल्या प्रश्नाने सुरुवात केली आणि तुमचा काही भाग जर राहिला तर उरलेलं अर्ध पान किंवा पूर्ण पेज तुम्ही सोडू शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न घ्या, त्याचं पूर्ण लिहा, तिसरा प्रश्न घ्या, त्याचं पूर्ण लिहा. मोकळा ढाकळा पेपर जर लिहिला, भरपूर अंतर सोडून, शब्दांमध्ये भरपूर अंतर, ओळी लिहून झाल्यानंतर जर तुम्ही अंतर ठेवलं तर तुमचा पेपर निश्चितच वाचता येईल अशा पद्धतीचा होऊ शकतो आणि परीक्षकाला तो पेपर वाचता आला तर तो तुम्हाला निश्चित जास्त मार्क देऊ शकतो. दीर्घ प्रश्नांचे उत्तरं लिहिताना अनेक विद्यार्थ्यांना त्याचे जे मुद्दे आहे किंवा पॉईंट आहे ते आठवत नाही, त्यामुळे ते खालीवर करतात किंवा चुकीचं लिहितात. अशा वेळी काय करायचं, उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर तुम्ही रफवर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे मुद्दे आठवतात ना ते तुम्ही एका खालोखाल एक लिहून घ्या. समजा 5 मुद्दे आहेत, त्यातले तुम्हाला 4 जरी आठवले तरी मग ते 4 मुद्दे तिथे लिहून घ्या आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पेजवर याल, ज्या ठिकाणी तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताय, मग एक एक मुद्दा व्यवस्थित एक मुद्दा लिहा, पॉईंट लिहा आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन लिहा. परत दुसरा मुद्दा लिहा, त्याचं एक्सप्लेनेशन लिहा. तिसरा मुद्दा लिहा, त्याचं एक्सप्लेनेशन लिहा. चौथा मुद्दा लिहा, त्याचं एक्सप्लेनेशन लिहा. 5व्या आणि 6व्या मुद्द्यासाठी जागा सोडून ठेवा. तुम्ही ज्यावेळेस इतर उत्तर लिहित असाल त्यावेळेस तुम्हाला अचानक एखादा मुद्दा आठवतो त्यावेळेस मात्र इकडे येऊन तो मुद्दा लिहा आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहा. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं जे उत्तर आहे ते अगदी परिपूर्ण होऊ शकतं. आणखी एक गोष्ट अशी की अनेक विद्यार्थ्यांना ऐनवेळी प्रश्न वाचल्यानंतर त्याचं उत्तरच आठवत नाही. अशा वेळी काय करायचं, प्रश्न एकदा पुन्हा पुन्हा वाचा, तो समजून घ्या. तो समजल्यानंतर हा प्रश्न कुठल्या धड्यातला आहे याचा तुम्ही विचार करा. मग एकदा तुम्हाला तो धडा कोणता हे समजला की त्या धड्यामध्ये काय आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि मग ते जे उत्तर आहे ते तुम्ही पॅराग्राफसारखं मोठं जरी लिहिलं तरी चालेल. तो प्रश्न त्या धड्यातला एवढं समजलं तरी निदान एखादा पॅराग्राफ लिहिला तर एखादा 2 मार्क मिळण्याची चान्सेस आहे. मात्र कोणताही प्रश्न लिहिल्याशिवाय राहू नका, कोणताही प्रश्न तसा सोडू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पॅराग्राफ किंवा काही जरी लिहिलं तर कदाचित 1-2 मार्क मिळू शकतील, परंतु तुम्ही काही जर लिहिलं नाही तर मात्र तुम्हाला मुळीच मार्क मिळणार नाही. ज्यावेळेस तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहाल त्यावेळेस जे कीवर्ड्स आहेत, महत्त्वाचे वर्ड्स आहेत, त्याच्या खाली पेन्सिलने अंडरलाईन करा. ही अंडरलाईन केल्यामुळे परीक्षकाचं त्या कीवर्ड लक्ष जातं आणि तो जर बरोबर असेल तर तो तुम्हाला टिक मार्क करून लगेच मार्क देतो. संपूर्ण काही वाचण्याचा भानगडीत परीक्षक पडत नाही. त्यामुळे महत्त्वाचे जे कीवर्ड्स आहेत ते तुम्ही अधोरेखित जरूर करा. अनेक विद्यार्थ्यांना उत्तरं लिहिताना शॉर्ट फॉर्म किंवा अर्धवट वाक्य लिहिण्याची सवय असते. परीक्षेमध्ये ते तसं मुळीच करू नका. व्यवस्थित लिहा, पूर्ण वाक्याच्या वाक्य लिहा, पूर्ण वाक्यामध्ये उत्तरं लिहा. तसे जर लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळतील. शॉर्ट फॉर्म कुठलाही वापरू नका. शॉर्ट फॉर्म जर तुम्ही लिहिला तर परीक्षक तुम्हाला मार्क देणार नाही. एखादं प्रश्न लिहिताना जर चूक झाली असं वाटलं, तुम्हाला एखादं वाक्य जरी खोडावंसं वाटलं तर ते पेनने खूप गिचमीड करून खोडू नका. त्याच्यावर पेन्सिलने एक बारीक रेषा ओढा. तेवढं जरी केलं तरीही चालेल. त्यामुळे तुमचा पेपरवर गिचमीड होणार नाही, तुमचा पेपर खराब होणार नाही. गणिताची उत्तरं लिहिताना अनेक विद्यार्थी कॅल्क्युलेशन करतात परंतु उत्तर तसं सोडून देतात. तसं न करता तुमचं जे शेवटचं उत्तर आहे त्याला तुम्ही जर बॉक्स केला, त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन करा त्या शेवटच्या पॉईंटला जर तुम्ही बॉक्स केला तर परीक्षक उत्तर पाहण्याच्या फंदात न पडता तुम्ही जर बरोबर उत्तर लिहिले असेल आणि त्याला बरोबर जर चौकट केलेली असेल तर तुम्हाला पटकन तो टिक मार्क करून मार्क देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, परीक्षकाला एकाच वेळी बरेच पेपर तपासायचे असतात.
त्यामुळे जे मुद्देसूद लिहिलेले पेपर आहेत ते त्यांना आवडतात आणि त्या विद्यार्थ्यांना ते भरपूर मार्क निश्चित देतात. फरक स्पष्ट करा असा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस तिथं पॅराग्राफ न वापरता व्यवस्थित टेबल बनवा आणि मुद्देसूद दोन्ही बाजूनी दोन्ही विषयाचे जे फरक आहे ते मुद्दे आहे ते 1.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5 जे असतील तसे लिहा. त्याच्यासमोर त्याचे मुद्दे लिहा. अशा पद्धतीने तुम्ही जर मुद्देसूद लिहिलं, व्यवस्थित लिहिलं, मध्ये व्यवस्थित जागा जर सोडल्या तर परीक्षक टिकमार्क करून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पेपर लिहिण्याचा जो सराव आहे तुम्ही या 15 दिवसामध्ये करू शकता. यामध्ये तुम्ही वेळ लावून वेळेत जर पेपर लिहायचा सराव केला तर तुमचा लिखाणाचा स्पीड देखील वाढेल. त्याचप्रमाणे तोच प्रश्न परीक्षेत जर आला तर तुम्ही तो अतिशय चांगल्या पद्धतीने लिहू शकाल. त्यामुळे पेपर लिहिण्याचा सराव तुम्ही जेवढा जास्तीत जास्त कराल तेवढा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोग होणार आहे आणि तुमचा पेपर वाचनीय आणि पाहण्यासारखा निश्चित होणार आहे. परीक्षकाला एकदा तो आवडला तर तो तुम्हाला निश्चितच भरपूर मार्क देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या एका मित्राला जरूर शेअर करा.